काहीतरी चमचमीत झणझणीत खायचं असेल तर चला बनवूया असा झणझणीत कटवडा. कसा बनवायचा ते पाहूया. 2 उभे 1 पातळ कांदे चिरून घ्यायचे, थोडेसे खडे मसाले आणि थोडंसं सुके खोबऱ्याचे काप घ्यायचे. थोडंसं तेल घेऊन 2 कांदे कापून घेतले, ते भाजून घ्यायचे. खोबरं आणि खडे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे. शिजवलेले 4 ते 5 बटाटे घ्यायचे, मॅश करून घ्यायचे. आता फोडणी करून घेऊया वडा बनवण्यासाठी. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रकचं वाटण टाकायचं जाडसर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण भाजून घ्यायचं. शिजवून घेतलेला बटाटा मॅश करून घ्यायचं, ही फोडणी त्यामध्ये टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वडा बनवण्यासाठी. आता कटवड्यासाठी रस्सा बनवूयात. कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं, त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा. 2 चमचे चटणी, म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार चटणी, धना पावडर आणि गरम मसाला थोडासा, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगली दणकून एक उकळी आणून घ्यायची. आता आपली इथे कटवड्याची रस्सा भाजी तयार झाली. आता वडा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 वाटी बेसन पीठ, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, थोडासा ओवा चोळून टाकायचं. लागेल तसं पाणी टाकून हे बेसन पीठ आपण भिजवून घ्यायचं. आता हे पहा, अशी याची थिकनेस ठेवायची. तर मस्त तर्रीदार आपला इथे कट बनवून रश्श्याचा तयार झाल्यावरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आता आपण वडा बनवून घेऊया. त्यासाठी आपण मिश्रण जे बनवून ठेवले त्याचे असे मिडियम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. तर हे पहा, एवढे गोळे आपण वड्यासाठी बनवून घेतले. आता वडा आपण बेसनमध्ये डिप करून लगेचच तळून घेऊया. तर हे पहा, असे एक एक करून वडा बेसनमध्ये टाकायचा आणि कोटिंग करून व्यवस्थित तेलात सोडून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती छान अलटीपलटी करून खरपूस होईपर्यंत छान हा वडा तळून घ्यायचा. डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर फोटो खाली त्रिकोणावर टच करून पाहू शकता. झणझणीत चमचमीत कटवडा तयार. सबस्क्राईब करा.